सो हे गाईज व्हॉट्सअप वेलकम टू वन मोर न्यू ब्लॉग मावळची क्वीन बिनधास्त कोमल या चॅनलवरती तुमचं परत एकदा संध्याकाळी स्वागत आहे. सो आजचा ब्लॉग पण खूप जास्त स्पेशल असणार आहे. सो आज आहे गंशूचा बर्थडे आणि सकाळपासून काही शूट नाही केलं कारण की जॉब होता. जॉबवरून थोडीशी लवकर आले 1 तास आणि नंतर ना सगळी तयारी वगैरे केली. तर आज म्हणजे नॉर्मल आज ती 8 वर्षांची कंप्लीट झाली आहे. तर गंशूला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तिचं पुढील आयुष्य भरभराटीचं जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना. डिस्टर्ब करतायत मला ब्लॉग करताना. तर हीच ईश्वरचरणी प्रार्थना. माझा थोडा प्रॉब्लेम आहे जॉईंट शब्द बोलायचा. सो गंशू आली होती आत्ता इथे आणि मी जे नॉर्मल डेकोरेशन केले ते मी तुम्हाला दाखवते. आणि आता ती सांगायला गेली आतमध्ये की माऊ ब्लॉग करते शांत बस म्हणून. तर मी तुम्हाला गंशू पण दाखवते आणि नॉर्मल एकदम डेकोरेशन केले ते दाखवते आणि पुढे बर्थडे कसं सेलिब्रेट करतोय ते असणार आहे. सो स्टे ट्यून्ड. सो इथे आहे बर्थडे गर्ल. ॲक्च्युली हा एक बर्थडे झाल्यानंतर घेतलाय मी कारण की मग अशी काही शूट नाही करता आलं म्हणून. इथे सगळे गणशूचे गिफ्ट्स आहे नंतर अनबॉक्स होईल. इकडे सगळे बलून्स. कशी डान्स चालू आहे मावशी. इकडे धावपळ चालू आहे जेवणाची. इथे स्नॅक्स आणलेला समोसे. इकडे भाजी बनवली आहे पनीरची. ती बघ कशी करते. ते गोल फिरवायचं असं. हा लगेच कापू का किती घाई. हा ती पण नाही आली ना. तोंड बघ कसं केलं. तोंड कशी करते बघ. हा गिफ्ट काय झालं म्हणते. Happy birthday to you. चाल आणि पड. मावशीला घाई आहे. युट्यूबर मावशीला घाई आहे. मावशीने ब्लॉग नाही केला आज चालू. बघा नाही काढला. बर्थडे गर्ल बघा कशी समोसा खातीये. इकडे बर्थडे गर्लचे फ्रेंड्स. तेव्हा राजा आला. हॅलो काय नाही चाललंय बर्थडे. बरं आहेत ना. हो लॉन म्हणतच असते. एवढी महिला झाले 22-23 वर्षाची. ह्या 17-16 वर्षाचा. ए बस ना मीच टाकले ते बोलून तिथं. घनशाळांना त्यांना बसून पण देत नाही.
गिफ्टसाठी. म्हणलं डॉल आहे कसं माहित आम्हाला. इकडे दाखव कशी डॉल आहे ओपन करून. तिचं तोंड इकडं फिरवते. त्या दिवशी आम्हाला एक डॉल एवढी आवडली होती ह्याला मांडरगावला गेलं देवीला. हा अरे तिचं नाव ठेव नंतर. अशीच आवडलेली ना ती डॉल तिकडं. हा तिचं तोंड दाखव इकडे कशी दिसती बघू देख नाही का त्यासाठी. हाय बाबो. हा ना हे सुंदर आहे. नको बस नाही घोटली मम्मी. सो व्लॉगचा एंड नाही केला. सो दिस इज नेक्स्ट डे आणि नेक्स्ट डेला माझा ऑफ होता अचानकपणे. सो मी गेलेली शूटवरती. पुढे चाललोय आता होळीच्या शूटला. आमच्या घराबाहेरच एक गार्डन आहे तिथे. सो ते गार्डन पण दाखवते. इकडे पल्लवी आली आहे आणि गणशू आहे आमच्या सोबत. आणि गणशूचा छान असा बड्डे झाला आहे. ह्याच्या आधी तुम्ही पाहिला असेल. आणि आत्ता थोडंफार आम्ही ह्याचं शूट करतो होळीचं. सो ते तुम्हाला इंस्टाग्रामवरती पाहायला मिळेल. सो कनेक्ट राहा. सो तर मग शूट करण्यासाठी मी पल्लवी आणि गणशू घराबाहेरच्याच एका गार्डनमध्ये गेलो. खूप जवळ आहे हे गार्डन माझ्या घरापासून. सो कधी जाणं नव्हतं झालं माझं तिथे. शूटच्या निमित्ताने मी तिथे गेले. छान असे फोटोज वगैरे क्लिक केले. सो तुम्ही कोमलवले पाटील 0202 ह्या आय डीवरती त्याच्या रील आणि फोटोज पाहू शकता. आणि बाकी काय नाही आजच्या व्लॉग्समध्ये. इथेच थांबूया. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. टिल देन बाय. टेक केअर अँड कीप स्माईल. हसत राहा.